6 जार सिस्टम मध्ये ते म्हणतात की 50% तुमची रक्कम ही तुमचे घर भाडं असेल, लाईट बिल असेल, तुमचं किराणा असेल, जे काही घरात लागतं ते 50% भागलं पाहिजे. नवरा बायको कमवतात, दोघांची कमाई 100%, 50% ते भागलंच पाहिजे. 10% पैसे सेकंड सोर्स ऑफ अर्निंगसाठी ठेवले पाहिजे. 10% पैसे हे तुम्ही तुमच्या फंडसाठी ठेवले पाहिजे. जगलं पाहिजे, फिरायला गेलं पाहिजे, सगळं त्या 10% जे काय होईल ते सगळं केलं पाहिजे. 10% पैसे तुम्ही चॅरिटी केले पाहिजे. 10% पैसे स्वतःच्या लर्निंगवरती स्पेंड केले पाहिजे आणि 10% पैसे लॉंग टर्म एक्सपेन्सेससाठी तुम्ही ठेवले पाहिजेत. मुलांचं शिक्षण अमकं डमकं असेल, याच्यामध्ये तुम्ही एक बॅलन्स लाईफ जगून जाता. होतं काय, लोक जे रुटीन रोजमर्रा घराचा हप्ता ज्यांच्या पगाराच्या 70% असेल तर 10% स्वतःच्या फनवरती किंवा एन्जॉयमेंटवरती खर्च करू शकतात का? मग आपण जगतही नाही. मग त्यांनी फार ती 6 जार सिस्टम फार छान सांगितली. 50% तुमचं हे भागलं पाहिजे. जर तुमच्या ते 50% तुमचा हप्ता नाही बसत आहे, गाडीचा बसत नाही, घराचा बसत नाही, घरखर्च बसत नाही, घेऊ नका. स्वतःचं लर्निंग असं म्हणतात की तुम्ही इफ यू आर नॉट लर्निंग देन यू आर डाईंग. जर शिकत नाही तर तुम्ही मरताय. तर तुम्ही शिक्षण स्वतःचं हे लाईफ टाईम आपण लर्नर असलो पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्याच्यासाठी 10%चं बजेट ठेवा. तुमची ग्रोथ थांबूच शकत नाही. अशा पद्धतीने अलोकेशन जर तुम्ही पैशाचं केलं आणि ते जर फॉलो केलं तर जग जाहीर पद्धत ही युट्यूबवरती गेलात तर खूप साऱ्या गोष्टी त्याच्यावरती बघायला मिळतील. सो अशा पद्धतीने त्यांनी नियोजन करावं.